नमस्कार, मी अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. माझं नाव गणेश चव्हाण. मला आता नुकतीच इथे नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे. नशिराबाद हा एक मतदारसंघ ग्रामीण इथे ग्रामपंचायत होती आधी, आता ती नगरपरिषदमध्ये रूपांतर झाली आणि आता नुकतंच इलेक्शन लागलेलं आहे. त्यामध्ये मला उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे पक्षाच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो आणि मला खूप आनंद आहे. आमच्या गावामध्ये खूप साऱ्या समस्या आहे. गावामध्ये रोड, रस्ते, नदी, नाले खूप अडीअडचणी आहे. त्या सगळ्यांचं समस्याचं निवारण करण्यासाठी पक्षाच्या वतीनं मी माझं पूर्ण योगदान त्यामध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये माझे सोबतचे सहकारी मित्र बरकत भाई, आजच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष जिल्ह्याचं पद मिळाल्यामुळे तो पण आनंद आमच्या गगनात मावत आहे. आणि आमचे मित्र नामदेव दादा, आमचे दुसरे मित्र लीलाधर तायडे हे पण आमच्यासोबत आहे. या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही आमची हसत खेळत निवडणूक पार पडत आहे. या गावामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. जवळजवळ या गावाची लोकसंख्या मतदार यादीच्या हिशोबाने 26,000 आहे. त्यामध्ये 16,000 हिंदूंची आहे, 10,000 मुस्लिम संख्या आहे. त्या अशा या खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गटाचा नगराध्यक्ष म्हणून आम्ही नक्कीच विजयी होणार आहे, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. दादा, नशिराबाद शहर म्हटलं की जळगाव शहर आणि भुसावळ शहराच्या मध्ये येणारं एक महत्त्वाचं गाव आहे. हायवे टच आहे. इतकं असूनसुद्धा नशिराबादकर यांचा 100% विकास झालेला नाही असं म्हटलं जातं. तर आपण सहमत आहात का? विकास झाला आहे किंवा नाही झाला आहे, आणि नाही झालं आहे काय कारणं असतील, आणि जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात तर काय उपाययोजना आहे? सर्वात आधी विकास झाला आहे नाही झाला आहे यावर जास्त बोलता येणार नाही. विकास झाला आहे पण जसा पाहिजे तसा नाही झाला आहे. आदरणीय पालकमंत्र्यांनी इथे निधी दिला, पण लोकल कार्यकर्त्यांनी जसा पाहिजे तसा विकासाला इथे प्राधान्य दिलं नाही. दुसरा विषय की ज्या बी अडीअडचणी आहे, माझं सर्वात मोठं स्वप्न आहे की नशिराबादमध्ये लाईट बिलाचा खूप मोठा प्रश्न आहे. तर पूर्ण नशिराबादला सोलर सिस्टम लावून नगरपरिषदच्या माध्यमातून लाईट बिल मोफत करण्यात यावं, असा माझा अजेंडा राहील. त्यानंतर बरेच काही गोष्टी आहे ज्या आता थोडक्यात तुम्हाला सांगता येणार नाही. अशा पद्धतीनं माझे भरपूर नियोजन राहील. आता इलेक्शनमध्ये ते आपल्या सर्वांच्या समोर येणारच आहे, एवढं सांगू इच्छितो.